जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त, दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी. तुकाराम महाराज या अभंगाच्या शेवटल्या चरणात म्हणतात की संत म्हणजेच भगवंताची मूर्ती आहेत, सद्गुरू म्हणजे भगवंताची मूर्ती आहे. सद्गुरूंच्या कृपेनं भगवंताची प्राप्ती होते आणि एक वेळ अशी येते की ज्या सद्गुरूंनी भगवंताचं दर्शन घडवून दिलं आहे तो सद्गुरू श्रेष्ठ का भगवंत श्रेष्ठ, अशी परिस्थिती सद्भक्ताच्या सत्शिष्याच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. गुरु गोविंद दोनो खडे काके लागू पाव, बलिहारी गुरु आपकी गोविंद दिनो बताय. याचं मराठीमध्ये भाषांतर करताना एक कवी म्हणतो, गुरु थोर की थोर देव म्हणावा, गुरु थोर की थोर देव म्हणावा, नमस्कार आधी कुणासी करावा. गुरु थोर की थोर देव म्हणावा, नमस्कार आधी कुणासी करावा. मनी चिंतिता तो गुरु थोर वाटे, मनी चिंतिता तो गुरु थोर वाटे. जयाचे कृपे श्री रघुनाथ भेटे, जयाचे कृपे श्री रघुनाथ भेटे. भगवंत श्रेष्ठ काच्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनानं त्या भगवंताचं दर्शन झालं, ते सद्गुरू श्रेष्ठ. भगवंतानंही भगवान पांडुरंगानंही नामदेवाला हेच सांगितलं, अरे नाम्या तुला ती मुक्ताई कच्चा का म्हणाली. मी जरी तुझ्या कीर्तनात येऊन नाचत असलो तरी सुद्धा अजून गुरुकृपेचा शिक्का तुझ्या मस्तकावर बसलेला नाही. जोपर्यंत गुरुकृपेचा शिक्का तुझ्या मस्तकावर बसत नाही तोपर्यंत तू परिपूर्ण होऊ शकत नाही. दुसरीही बाजू तयार झाल्यानंतर दोन्ही बाजूनी परिपक्व असलेलं नाणंच जगाच्या बाजारामध्ये चालू शकतं. सद्गुरु कृपा आणि भगवंताची कृपा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हटलं तर त्यात काही वावगं नाही. म्हणून भगवंताची उपासना करत असताना, भगवंताकडून भगवत प्रसाद भगवत कृपा प्राप्त करत असताना सद्गुरूंना शरण जावं, त्यांच्याही कडून काही कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यावा, असं संतांनीही वर्णन करून ठेवलेलं आहे. संत एकनाथ महाराज तर म्हणाले, एकनाथ महाराजांना ज्या वेळेला पैठणच्या काही गावकऱ्यांनी विचारलं, पैठणच्या लोकांनी विचारलं, तुम्हाला इतका अधिकार कसा हो प्राप्त झाला. भगवंत तुमच्या घरी येऊन राब राब राबला 12 वर्षांपर्यंत. त्यावेळेला एकनाथ महाराज म्हणाले, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना. सद्गुरूच्या संगे शिष्य बी घडला, शिष्य बी घडला सद्गुरूची झाला. नंतर त्याचे अपभ्रंश झाले हा भाग वेगळा. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडला, शिष्य बिघडला सद्गुरूची झाला. ज्ञानदेवांना विचारणा करण्यात आली तेव्हा ज्ञानदेव अतिशय नम्रपणे म्हणाले, अरे हा ज्ञाना निवृत्तीनं केला. निवृत्तीनाथांची, माझ्या सद्गुरुनाथांची पूर्ण कृपा माझ्यावर ज्या वेळेला झाली त्यावेळेला माझ्यामध्ये असलेलं जे चैतन्य आहे त्या चैतन्याचं दर्शन तुम्हाला झालं. ते चैतन्य दर्शन आपल्याही बाबतीत घडावं. आपल्यालाही मी कोण आहे, मी या जगामध्ये का आलेलो आहे, मला इथं काय कार्य करायचं आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळावीत म्हणून सद्गुरूंना शरण जाणं गरजेचं आहे. सद्गुरूंना शरण गेल्यानंतर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं निश्चितपणे मिळतील का. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानाच्या अंधारातून माझी मुक्तता करून ज्या सद्गुरुनाथांनी मला ज्ञानाचा प्रकाश दिलाय त्या सद्गुरुनाथांचा त्रिवार जय जयकार असो. खरंच सद्गुरूंचं येणं, आयुष्यात येणं हे आयुष्यामध्ये बदल करणारं असतं का. पुढच्या प्रसंगातून बघूया. पूर्ण पहिल्या सप्ताहात राहुनिया केवळ नक्त, एक वेळ अल्पहार फक्त, नाना घेतसे दुपारचाची. द्वितीय सप्ताह आरंभ करुनी, अखंड ध्यास मनी जागवनी, परी दोन्ही समये उपोषणे, आरंभिली यावेळी. तिसऱ्या सप्ताही दुग्धाहार, क्वचित करावा फलाहार, मार्तंड बाळ तपस्वी साचार, शुद्ध काय होतो रोज,
चौथ्या सप्ताही आपुल्यावरची केली बंधने अधिक स्वयची. गोरस पिऊन अल्पमात्रची दिवस त्याने कंठवा. आरंभोनी 5वा सप्ताह तत्पर, आर्त हाक मांडिली सत्वर. फक्त सकाळी वाचनानंतर करावे दूध प्राशन. 6वा 7वा मार्तंडाने केले सप्ताह त्याच निष्ठेने. केवळ तुलसी दल प्राशने श्री चरणींच्या तीर्थासवे. एकूण 50 दिवस जाहले, त्रिविध परींचे तपची घडले. उपोषणे क्षीणपण आले, वाढिले परी तपोबल. वाढिले परी तपोबल. बाळ, कशासाठी हे उग्र तप मांडले? माऊली, मी पापी, तुम्हाला इथवर आणले. तुमच्याशिवाय हे जग मला निराश वाटतं. सद्गुरु माऊली, मला पदरात घ्या. तुला समाधीत नाही रमायचे, तुला भक्ती मार्गाने पुढे जायचे आहे. असंख्य सामान्य लोकांच्या मनात भक्तीचा मळा फुलवायचा आहे. दत्त संप्रदायाचा प्रचार करायचा आहे. तू सद्गुरु दत्ताचे लाडके लेकरू आहेस. आपले रूप हे अथांग सागरासारखे असू दे. अंतःकरणात दत्त जिव्हाळा कायम असू दे. आपल्या अथांगतेचा कोणालाही पत्ता लागू देऊ नकोस. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. सद्गुरूंना सत्शिष्य शरण गेल्यानंतर ते सद्गुरु स्वतः इतकं अधिकारी करून सोडतात. एका दुसऱ्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांचं असं म्हणणं आहे, थोरी व सांडिली आपुली परीसे, नेणेसी वो कैसे लोखंडासी. सद्गुरूंना कुठल्याही श्रेष्ठ गोष्टीची उपमा देता येत नाही. याचं कारण असं, त्या श्रेष्ठ गोष्टीपेक्षा सद्गुरू हे कधीही श्रेष्ठ ठरतात. सद्गुरूंना परिसाची उपमा देता येत नाही, कारण परिसाचा दगड करतो काय. असं म्हणतात की परिसाच्या कक्षेत जेवढं काही लोखंड येतं त्या लोखंडाचं सुवर्णात रूपांतर झाल्याशिवाय राहत नाही. पण ज्या लोखंडाचं सुवर्णात रूपांतर झालंय त्या सुवर्णाला पुन्हा लोखंड आणून लावलं तर त्याचं सोनं होत नाही महाराज. म्हणजे परिसाचा दगड लोखंडाला सुवर्णत्व अर्पण करतो, पण लोखंडाचं सोनं करण्याचं जे स्वतःचं परिसत्व आहे तो काही त्याला ते देत नाही. पण सद्गुरुनाथांची कृपा अशी अगाध आहे की सद्गुरूंना शरण गेल्यानंतर स्वतःचं सद्गुरुत्व ते सत्शिष्याला अर्पण करतात. पण सत्शिष्यही तितका तयारीचा असला पाहिजे. असं म्हटलं जातं की सत्शिष्य कसा असावा, स्थिरा बुद्धी तैसा नियमितपणा संग बरवा. स्थिरा बुद्धी तैसा नियमितपणा संग बरवा, अहो उत्साहाचा खळखळ झरा नित्यची नवा. सदा ज्ञान प्रेमा कुतूहल नवे अन सरलता. सदा ज्ञान प्रेमा कुतूहल नवे अन सरलता. असा श्रद्धा योगी गुरुशी भजुनी तोषी विबुधा. असा श्रद्धा योगी गुरुशी भजुनी तोषी विबुधा. सत्शिष्याच्या बाबतीत झालं. सद्गुरूंना
नेमकी द्यावी तर उपमा द्यावी तरी कशाची? आता सद्गुरु वर्णवेना जेथ माथा स्पर्शो शकेना ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे. उपमे द्यावा जरी मेरू तरी तो अत्यंतची कठोरू. तैसा नव्हे की सद्गुरु कोमल दीनाचा. मेरू पर्वताची उपमा दिली तर मेरू पर्वत कठीण आहे, कडक आहे, पण सद्गुरुनाथ मात्र तसे नाहीत. सद्गुरुनाथ त्यांचं हृदय तर मात्र नवनीतापेक्षाही अधिक कोमल आहे. सज्जनस्य हृदयम नवनीतम यद वदंती कवयस्तदलीकम. मग दुसऱ्या कुठल्या श्रेष्ठ गोष्टीची उपमा द्यावी? उपमे द्यावा क्षीरसागर. उपमे द्यावा क्षीरसागर तरी तो अत्यंतची क्षार. क्षीरसागराची उपमा देता येत नाही. तो क्षीरसागर कधीतरी नासणारा आहे. समुद्राची उपमा दिली तर तोही क्षार आहे, क्षारयुक्त आहे, खारट आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्येही दोष आहेत. म्हणून सद्गुरूंना कशाची उपमा द्यावी? मराठी भाषेमध्ये अनन्वय अलंकाराचा वापर केला जातो. ज्या वेळेला उपमेयाला त्याचीच उपमा दिली जाते त्यावेळेला अनन्वय अलंकार झाला असं म्हणतात. म्हणून सद्गुरूंना कोणाची उपमा हो? सद्गुरूंना सद्गुरूंचीच उपमा आहे. जशी आईला दुसरी कुठलीही उपमा देता येत नाही, आई सारखी मायाळू आईच, तसा सद्गुरू सारखा कृपाळू सद्गुरूच. दुसरं कोणी नाही, दुसरं कोणी नाही, कोणीही नाही. हरिओम तत्सत. यशवंत हो बाळ. काही दिवसांकरिता या मठात आम्हाला आश्रय हवाय. मिळाल्यास आम्ही उपकृत होऊ. अवश्य, आपण निसंकोच येथे राहावे. पण महाराज, आपण कोण आणि कुठल्या गावचे? बाळ, या देहाला वामन बुवा ब्रह्मचारी असे म्हणतात. आमचे मूळ गाव ओंकारेश्वर. महाराज, आपल्यासारख्या महापुरुषांची सेवा जर आमच्या हाती घडली तर आमचं आणि आमच्या कुळाचं भाग्य समजायचं. यावे महाराज, यावे. ज्यांच्या श्वासागणित अखंड नामस्मरण सुरू आहे, ज्यांचा आपल्या इंद्रियांवर संपूर्णपणे ताबा आहे, असा जो जितेंद्रिय आहे तो सामान्य असूच शकत नाही. मी नक्कीच कुठेतरी चुकतोय महाराज. निद्रिस्त अवस्थेत महाराजांना जाग करणं योग्य ठरणार नाही. हा वार्तालाप उद्या प्रातःकाळीच व्हावा. तोपर्यंत मी इथेच महाराजांच्या पायाशी बसून राहतो. अरे बाळ, हे काय करतो? एका सामान्य अतिथीच्या पाया का पडतोय? सामान्य? या चरणांमध्ये माझी सद्गती आहे हे कसे नाही कळले मला? महाराज, मी अज्ञानी, आपणास ओळखू शकलो नाही. बाळ,
माझ्यासाठी तू आपला वेळ व्यर्थ घालवू नकोस. महाराज, या अजाण बालकाची अजून परीक्षा पाहू नका. आई वडिलांची पुण्याई पाठीशी होती म्हणून वेळीत जाग आली. ऐन मध्यरात्री सूर्योदय व्हावा, हजारो ताऱ्यांचा प्रकाश एकत्र यावा आणि शिवोमच्या नाम गजराने संपूर्ण आसमंत नाहून निघावा. असे अद्भुत आणि अलौकिक दृश्य ह्या डोळ्यांनी अनुभवलंय महाराज, ह्या डोळ्यांनी अनुभवलंय. शेवटी ओळख पटली म्हणायची. महाराज, हा साक्षात्कार घडल्यावर मनास एक खात्री आहे की माझ्या मनीचे प्रश्न आपण दूर कराल. बाळ, आवरण असताना ओळख पटणे साहजिकच, परंतु आवरण नसताना अनुभूती होणं ह्यात भक्ताची खरी कसोटी. तू त्यात उत्तीर्ण झालास. तुला माझा संपूर्ण परिचय होईल, परंतु परिचय काळ हा फक्त आणि फक्त रात्रीचाच असावा. दिवसा तू मला यत्किंचितही ओळख दाखवू नकोस. जशी आपली आज्ञा महाराज. सूर्यवंदना आध्यात्मिक पण आहे आणि वैज्ञानिक सुद्धा. प्रातःकाळी सूर्योदयाच्या वेळी रवींद्रोन्मुख होऊन वंदना केल्याने शरीर स्वस्थ होते. शरीरात ऊर्जेचा संचार होऊन मनी प्रकाश जागृत होतो आणि हीच वेळ योग साधनेकरिता उत्तम असते. महाराज, योग म्हणजे काय? योगश्चित्तवृत्ती निरोधा. मनातल्या समस्त विकृतींवर ताबा मिळवून मनाला एकाच केंद्रावर एकाग्र करून ध्यान करणे म्हणजे योग. मनावर ताबा मिळवायचा असेल तर योग मार्ग उत्तम मार्ग आहे, कारण जगात शक्तिशाली हे मनच आहे. हे मनुष्याच्या बंधन आणि मोक्षाचं कारण असतं. हेच पाप आणि पुण्याचं सुद्धा कारण असतं. अष्टांग योग मार्गामध्ये 8 सूत्र आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. समाधी? होय बाळ, गेली 15 दिवस ज्ञानार्जन करून तू अशा दिव्य शक्ती प्राप्त करून घेण्यास परिपक्व झाला आहेस, ज्या फक्त आणि फक्त योग साधनेद्वारे प्राप्त होतील. मनुष्य शरीरात एक सूक्ष्म शरीर असतं, ज्याच्या आत शक्तीचे मुख्य 7 केंद्र असतात. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि 7वं म्हणजे सहस्त्राकार चक्र. योग साधनेनेच ह्या चक्रांना जागृत केल्या जातं आणि हे चक्र जागृत झाल्यावर मनुष्यामध्ये अशा काही दिव्य शक्तींचा संचार होतो, ज्यांनी तो एकाच स्थानावर बसून खूप दूरच्या वस्तू पाहू शकतो, दूरचे आवाज ऐकू शकतो, दूर बसलेल्या योग्याशी साक्षात बोलू सुद्धा शकतो.
संतांचं जीवनामध्ये येणं आपल्याला आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून देणारं ठरत असतं. एका धनगराकडे काही शेळ्या मेंढ्या होत्या. तो धनगर रोज त्या शेळ्या मेंढ्यांना घेऊन जंगलामध्ये जायचा, त्यांना चरायला म्हणून सोडून द्यायचा, संध्याकाळच्या वेळेला घरी परतायचा आणि संध्याकाळी घरी परतल्यानंतर पुन्हा त्या शेळ्या मेंढ्यांची मोजणी करायचा. एक दिवस असाच संध्याकाळी घरी परतल्यानंतर त्यानं त्या शेळ्यांची मोजणी केली. तो एक आकडा जास्त भरतोय असं त्याच्या लक्षात आलं. त्यानं लगेच लांबण दिवा हातामध्ये घेतला आणि त्या दिव्याच्या प्रकाशात पुन्हा तो शेळ्या मेंढ्यांची मोजणी करायला लागला. त्याच्या असं लक्षात आलं की ह्या शेळ्या मेंढ्यांसोबत एक वाघाचा बच्चा देखील या शेळ्या मेंढ्यांसोबत बेचा पाढा म्हणत आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचलाय. पण ज्या अर्थी त्यानं घरी येईपर्यंत काहीही त्या शेळ्यांना अपाय केला नाही, त्या अर्थी याचा काही फारसा त्रास होणार नाही असं त्यानं मानलं आणि त्यांना त्यांच्यासोबतच राहायला सोडून दिलं. आता हा वाघ कुळात जन्मला असूनही, व्याघ्र कुळातला असूनही या शेळ्या मेंढ्यांसोबतच राहायला लागला. त्यांच्यासारखाच झाडपाला खायला शिकायला लागला, त्यांच्यासारखाच बेचा पाढा म्हणायला लागला. असं करता करता बराच कालावधी गेला आणि रोजच्या प्रमाणे या शेळ्या मेंढ्यांबरोबर हा व्याघ्र कुलोत्पन्न एक दिवस त्या जंगलाच्या दिशेनं चरायला म्हणून निघाला. तो आज प्रकार असा घडणार होता की एक याच्याच कुळातला ज्येष्ठ श्रेष्ठ कुणीतरी आज या शेळ्यांची शिकार करण्याकरता म्हणून झाडीमध्ये दबा धरून बसलेला होता. तो या शेळ्या मेंढ्यांच्या ठिकाणांचा अंदाज घेत असताना अचानक त्याला स्वतःच्या कुळातला कोणीतरी त्यांच्या समक्ष दिसला, त्यांच्या सोबत दिसला आणि याच्या मनात विचार आला की या शेळ्या मेंढ्या याला का घाबरत नाहीये. थोड्या वेळानं लक्षात आलं की तो त्यांच्याप्रमाणे झाडपाला खातोय, गवत खातोय, त्यांच्यासारखाच उच्चार करतोय म्हणून बहुधा त्याला घाबरत नसते. त्यानं आता आपला मोर्चा त्या शेळ्या मेंढ्यांकडून या व्याघ्र कुलोत्पन्नाकडे वळवला. याची खबर आधी घ्यायला हवी, नाहीतर हा आपल्या कुलाचं नाव बुडवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यानं एक वेळ अशी आली की त्या व्याघ्र कुलोत्पन्नाला धरलं. त्याला धरल्याबरोबर तो पुन्हा त्या शेळ्या मेंढ्यांसारखंच गयावया करत रडायला लागला. या वाघानं त्या लहान्याला जवळच्या पाणवठ्याच्या ठिकाणी नेलं आणि त्याला सांगितलं की तुझ्या तोंडी हा असला उच्चार शोभून दिसत नाही, तुझ्या तोंडी डरकाळी शोभून दिसते, मी बघ कशी डरकाळी फोडतोय. म्हणून त्या मोठ्या वाघानं डरकाळी फोडली आणि त्याचं अनुकरण करायला त्याला सांगितलं. ज्या वेळेला त्यानं अनुकरणाकरता आपलं तोंड उघडलं त्यावेळेला पुन्हा तो 2चाच पाढा गिरवायला लागला. त्या वाघानं त्याचं मानगुट धरलं आणि त्याला पाण्यामध्ये त्याचं स्वतःचं स्वरूप दाखवलं. आता याच्या लक्षात आलं की ज्यांनी आपल्याला धरलेलं आहे मगापासनं ते तर आपल्यासारखेच आहेत आणि ज्यांच्यासोबत मी राहतो ते मात्र माझ्यापेक्षा वेगळे आहेत. मग यांना जसा उच्चार करता येतो, यांना जशी डरकाळी फोडता येते तशी डरकाळी मला का फोडता येणार नाही. म्हणून त्यानं प्रयत्न करून पाहिला आणि 5-6 प्रयत्नानंतर त्यानं सगळं रान डोक्यावर घेत मोठ्यांदा डरकाळी फोडली. सद्गुरूंचं जीवनामध्ये येणं हे आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाची या पद्धतीनं ओळख करून देणारं ठरत असतं. सद्गुरू जीवनात आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपण कोण आहोत, आपला जन्म कशासाठी झालाय, आपल्याला काय कर्तव्य कर्म करायचं आहे, आपल्या जीवनाची सार्थकता नेमकी कशात आहे, हे सगळं ज्ञान गुरुकृपेमुळे झाल्याशिवाय राहत नाही. अहो, साधं मुलाचं मौंजी बंधन करायचं म्हणजे आकाशातल्या गुरुचं बळ किती असतं ते बघावं लागतं महाराज. तर एवढा 100 वर्षाचा कालखंड घालवायचा आहे, पृथ्वी तलावरच्या गुरुचं बळ किती आहे ते नको का बघायला. ते तर लागेलच, निश्चित लागेल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा
या छान छान छान. लाजती पुराणे वेद येऊ पाहे उणे, आम्ही नामाचे धारक केविल वाणी दिसो रंग. बोलिले ते संती बोल वाया वीण जाती, तुका म्हणे देवा रोकडी हे मोडे सेवा. तुकाराम महाराजांनी नामाचे महत्व असंख्य अभंगातून सांगितले आहे. ते म्हणतात, आम्ही जरी केविलवाणे गरीब दिसत असलो तरी आम्ही सतत नामस्मरणात रत असल्यामुळे 18 पुराणेही लाजून आमच्या समोर येत नाही. वेदांनाही कमीपणा येतो. संतांनी म्हटलेच आहे की नामस्मरण कधीच वाया जात नाही. कारण नामस्मरण हीच देवाची खरी सेवा आहे. म्हणजेच नामस्मरणाने देव लगेच प्रसन्न होतो. नामाला कसलेच मोल नाही, कसलाही गूढार्थ नाही. वर्णाचे, धर्माचे, जातीचे कसलेही बंधन नाही. याउलट एरवी असणारे हे अडसर एका नामामुळे गळून पडतात आणि मनाचा गाभारा चैतन्याने उजळून निघतो. नाना, नामस्मरण कोणत्या देवतेचं करू? मानवाच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी, मानसिक उन्नतीसाठी आणि मनशांतीसाठी जी गोष्ट पूर्वी महत्वाची मानली जायची आणि आजही मानली जाते ती आहे नामस्मरण. भगवंताची अनेक नामे आहेत. नाम कोणतेही घ्यावे, साखर सर्वात आहे, फक्त त्याची गोडी चाखता आली पाहिजे. पण नाना, आमचा पुष्कळ वेळ नामस्मरणाशिवाय वाया जातो. नाम सोपे झाले म्हणून वृत्ती इतरत्र जाते. काय करावं? मन आणि प्राण एकवटून जप झाला पाहिजे. जप कशाला म्हणतात? ज म्हणजे जन्म जन्मांतराचे आणि प म्हणजे पातक. जन्म जन्मांतरीची पातक नामस्मरणाने दूर होतात. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. आणिक तू काही करीना विचार, राही निरंतर समाधान. नाना, साधकाची वृत्ती कशी असावी? तुका म्हणे करीन सांगितले काम, धर्म अधर्म तुम्हा ठावे, अशी असावी साधकाची वृत्ती. सद्गुरूंनी जे करायला सांगितले त्यात कोणतेही संशय न ठेवता नियमितपणे सातत्याने करत राहणे यातच आपले कल्याण आहे. तुमच्या वाटेला आलेले काम श्रद्धेने व सचोटीने करा. तीच तुमची भक्ती, तेच तुमचे ध्यान. नाना, ज्ञान श्रेष्ठ की भक्ती? नुसते ज्ञान कोरडे, ज्ञानोत्तर भक्ती हवी. भक्ती सुटू देऊ नका, काळजी सोडून द्या, निर्भय व्हा, तीच खरी भक्ती. नाना,
सद्गुरूंच्या फक्त पादुकांची पूजा का करतात? भक्तीचा पाया मजबूत हवा, म्हणूनच सद्गुरूंच्या पायाचे महत्व असते. त्यासाठी त्यांच्या पाया पडावे. भक्तीचा पाया सद्गुरूंच्या पायावर डोकं ठेवून पक्का केला की त्यावर भक्तीचे कितीही मोठे मंदिर बांधता येते. सद्गुरूंच्या चरणाचे महत्व यासाठी सांगितले आहे. नाना, गुरुचरित्र आपल्याला काय शिकवतं आणि ते का वाचावं? वा वा, छान छान. आपल्या मनात सतत शंका येत असतात, कारण आपल्याला चमत्कार व्हावे असे वाटत असते. ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की मग शंका दूर होते. यांत्रिकपणे देव सापडत नाही, मग कितीही धावपळ करा. मनुष्य रूपात बहुतेक गुरु भेटतात. अवतार हे काळाप्रमाणे होतात. गुरु प्रत्येक वेळी एकाच रूपात येत नाही, पण योग्य गुरु भेटणे हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकते. माझे गुरु वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी मला संन्यास घेण्याचा उपदेश केला नाही. आपापली जगरहाटी चालवावी हेच सांगितले. कळले काय? गुरुचरित्र हा अतिशय प्रासादिक ग्रंथ आहे. अनेक प्रकारची संकटे तसेच प्रापंचिक अडचणी दूर व्हाव्यात म्हणून पुष्कळ दत्तभक्त या ग्रंथाचे पारायण करत असतात. पारायण करणाऱ्यांची गुरुचरित्रावरील अढळ श्रद्धा, भक्ती आणि विश्वास त्याच्यावरील सर्व संकटांचा नाश करतो. त्याला सर्व प्रकारचे प्रापंचिक सुख तर मिळतेच, पण त्याची आध्यात्मिक प्रगती सुद्धा होते. गुरुचरित्र हे गुरु शिष्य संवादाचे भक्तिपूर्ण प्रगटीकरण आहे. म्हणून सगळ्यांनी, अगदी सगळ्यांनी नियमितपणे गुरुचरित्राचे पठण करावे. संत आणि सद्गुरू हा आपल्याला प्राप्त झालेला अनमोल असा ठेवा आहे. संतांनी आणि सद्गुरूंनी भगवंतापर्यंत जाण्याची जी आपली वाट आहे ती अतिशय सोपी करून दिलेली आहे. संतांनी सद्गुरूंनी सांगितलेल्या वाटेवर आपण भगवंताच्या प्राप्तीकरता जर सतत चालत राहिलो तर निश्चितपणे भगवंताची प्राप्ती आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास संतांनी आणि सद्गुरूंनी वर्णन करून सांगितलेला आहे, विश्वास दिलेला आहे आपल्याला. त्यामुळे मनुष्यानं बिनधास्तपणे संतांनी आणि सद्गुरूंनी सांगितलेल्या वाटेवरनं चालत जावं. त्या वाटेचं महत्व इतकं आहे, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय. मग राम नामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदय प्रगटे रामरूप. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये. संतांची आणि सद्गुरूंची भेट आपल्याला आयुष्यामध्ये कुठल्या तरी वळणावर व्हायची असते. अनेकांना मी बोलताना ऐकलेलं आहे, आपणही ऐकलं असेल,
मी अमक्याला गुरु केला, मी तमक्याला गुरु केला, मी यांना गुरु केलं, मी त्यांना गुरु केलं. आपण काय त्यांना गुरु करणार हो? सद्गुरू हे आपल्याला आयुष्याच्या वळणावर कुठंतरी भेटायचे असतात. त्यांची कृपा आपल्यावर व्हायची असते. आपण कोण त्यांना आपलंसं करून घेणारे? त्यांनी आपल्याला आपलंसं करून घ्यावं याकरता म्हणून नामाच्या आधारानं त्यांच्यापर्यंत जाऊन सहज पोहोचता येऊ शकतं. म्हणून संतांनी आणि सद्गुरूंनी दिलेला हा नाममंत्र आपण कधीही विसरू नये. या नाममंत्राच्या सहाय्यानेच भगवंतापर्यंत जाण्याची आपली वाट सुकर होणार आहे. आणि संतांनी सांगितलेल्या मार्गावर पूर्ण विश्वास ठेवून, पूर्ण श्रद्धा ठेवून आपल्याला ते नाम घ्यायचं आहे. कारण मनुष्याची श्रद्धा ही 50% त्याच्यावर उपकारक ठरत असते. मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरौ यादृशी भावना यस्य. ज्याची भावना या ठिकाणी जशी आहे, मंत्र, तीर्थ, द्विज म्हणजे ब्राह्मण, देव, दैवज्ञ म्हणजे ज्योतिषी, भेषज म्हणजे वैद्य, डॉक्टर आणि गुरु, या 7ही ठिकाणांवर श्रद्धा ठेवावीच लागते. त्याशिवाय मनुष्याचं कार्य पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. आपण अशा सश्रद्ध अंतकरणाने सद्गुरुनाथांना आणि संतांना शरण जावं आणि आपल्या जीवनाची सार्थकता करून घ्यावी. गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात करावी. गुरुचरित्राचं पारायण करावं आणि या इहलोकामध्ये आपलं कल्याण सद्गुरूंच्या आशीर्वादाने, संतांच्या आशीर्वादाने, भगवान दत्तप्रभूंच्या आशीर्वादाने आपलं कल्याण साधून घेण्याचा प्रयत्न करावा. अशीच संतांची, सद्गुरूंची आणि भगवंताची ही शिकवण आहे. श्रीपाद वल्लभ मनुष्य